श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तूळ राशींच्या भाग्यवान जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलच्या या दोन महारात्रीचे रहस्य नीट समजून घ्या. कारण या सामान्य रात्री नसून तुमच्या नशिबाच्या चाकाची दिशा बदलणाऱ्या रात्री आहेत. तुम्ही गाढ झोपेत असताना विश्वातील काही अद्भुत शक्ती तुमच्या नशिबाच्या बंद खिडक्या उघडण्यासाठी सक्रिय होणार आहेत. आणि हे शेवटचे 48 तास ठरवणार आहेत की तुमचे येणारे भविष्य सोन्यासारखे चकाकणार की संघर्षात जाणार. विज्ञानाला न समजणारे आणि मोठ्या ज्योतिषशास्त्राला सुद्धा अचंबित करणारे काही विचित्र संकेत तुमच्या आजूबाजूला दिसू लागतील. जर तुम्हाला वाटत असेल की सर्व काही नेहमीसारखे चालू आहे, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. प्रत्यक्ष महादेवांनी दिलेला हा इशारा जर तुम्ही दुर्लक्षित केला, तर पुढची 5 वर्षे केवळ पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हाती काहीच उरणार नाही. नक्की काय घडणार आहे या 2 दिवसात आणि का आनंदाचा उत्सव साजरा करण्यापूर्वीच तुमच्या शत्रूंचा थरकाप उडणार आहे, हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण अपूर्ण माहिती ही प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकते. तूळ राशींच्या जातकांनो, 29 एप्रिलची पहाट होताच तुमच्या वास्तूमध्ये आणि तुमच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. जेव्हा नशीब पालटणार असते, तेव्हा निसर्ग वातावरणात एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. कधीकधी तुम्हाला घरात वावरताना अचानक एखादी थंडगार लहरीची स्पर्श जाणवेल, किंवा असं वाटेल की तुमच्या खांद्यावर कोणीतरी अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने हात ठेवला आहे. घाबरू नका, कारण हा कोणताही नकारात्मक संकेत नसून प्रत्यक्ष महादेवाची कृपा आणि तुमच्या राशीचा स्वामी शुक्राचे शुभ आशीर्वाद तुमच्या घरात प्रवेश करत असल्याचे हे लक्षण आहे. आजवर ज्या ठिकाणी प्रसंगांना आणि संकटांना तुम्ही एकटे तोंड दिले, जिथे तुम्हाला साथ देणारे कोणीही नव्हते, तिथे आता एक अदृश्य दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. याचा अनुभव तुम्हाला या 2 दिवसात पावलोपावली येईल. या काळात तुमच्या बुद्धीला आणि तर्काला न पटणाऱ्या गोष्टी घडायला सुरुवात होतील. कदाचित तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी घरातून बाहेर पडाल, पण ऐनवेळी काहीतरी असे घडेल की ज्यामुळे तुमचा मार्ग बदलेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गुप्त गुरुकिल्ली लपलेली आहे. ज्या मोठ्या संधीची तुम्ही अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होता, ती संधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने किंवा अचानक आलेल्या एका फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. हा नशिबाचा असा काही युटर्न असेल जो इतका वेगवान असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाईल. पण या दैवी ऊर्जेचा अनुभव घेत असताना सावध राहणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. तूळ राशीसाठी 29 एप्रिलची ही वेळ एखाद्या सूर्याच्या धारेवरून चालण्यासारखी संवेदनशील आहे. तुमच्या घरातील लहान मुले किंवा पाळीव प्राणी अचानक शांत होतील किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यात एकटक पाहू लागतील. हे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित आणि मोठे घडणार आहे. ही शांतता कोणत्याही वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःखाचा काळ कायमचा संपवून यशाचा सूर्य उगवण्यापूर्वीची ही नांदी आहे. म्हणून आपले डोळे आणि कान उघडे ठेवा, कारण ही अदृश्य शक्ती तुमच्याकडून एखादी मोठी कृती करून घेण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच 29 आणि 30 एप्रिलच्या या संधी प्रकाशात तुमच्या शत्रूंचा असा काही हिशोब चुकता होणार आहे ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या स्वभावाचा आणि साधेपणाचा गैरफायदा घेतला, तुमच्या पाठीमागे कारस्थाने केली किंवा तुमच्या प्रगतीच्या मार्गात सतत अडथळे आणले, त्यांच्यासाठी आता नियतीची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी वाद घालण्याची किंवा भांडायला जाण्याची अजिबात गरज नाही, कारण परिस्थितीचे चक्र असे काही फिरेल की तुमचे शत्रू स्वतःच विणलेल्या जाळ्यात स्वतः अडकतील. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आणि थरकाप पाहून तुम्हाला जाणीव होईल की जेव्हा प्रत्यक्ष काळ न्याय करतो, तेव्हा समोरचा कितीही शक्तिशाली असला तरी त्याला गुडघे टेकावेच लागतात. तूळ राशींच्या लोकांनो, 30 एप्रिलची रात्र जशी जशी गडद होत जाईल, तसा तुमच्या विरोधकांचा जळफळाटसुद्धा शिंगाला पोहोचेल. तुमची होणारी प्रगती, समाजात वाढणारा तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा पाहून जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, त्यांच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होईल. त्यांना भीती तुमच्या यशाची वाटणार नाही,
तर तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्या अफाट शक्तीची वाटेल. त्यांना जाणवेल की आता त्यांच्या ताकदीपेक्षा तुमचे नशीब 1000 पटीने बलवान झाले आहे. त्यांच्या घराघरात तुमच्या नावाची चर्चा होईल, पण ती आदराने नसून भयाने असेल. कारण तुमचा विजय हा त्यांच्या पराभवाचा सर्वात मोठा जिवंत पुरावा असणार आहे. हा विजय साजरा करताना एक महत्त्वाची गोष्ट गाठीशी बांधून ठेवा की हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. शत्रू जेव्हा पूर्णपणे पराभूत होतो तेव्हा तो शेवटची धडपड म्हणून तुमच्यावर विषारी वार करण्याचा प्रयत्न करू शकतो. ही भीती कायम मनात असू द्या की तुमच्या जवळचेच काही मुखवटा घातलेले लोक शत्रूच्या रूपात तुमच्या भोवती वावरत असतील. त्यामुळे या 2 दिवसात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचे भविष्यातील प्लॅन्स किंवा गुपिते कोणालाही सांगू नका. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झाले आहे, पण तुमची एक छोटीशी चूक हे कवच कमकुवत करू शकते. शांत रहा, संयम ठेवा आणि आपल्या शत्रूंना स्वतःच्या दहशतीत जळून खाक होताना लांबूनच शांतपणे पहा. त्यासोबतच 30 एप्रिलच्या या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा एका महत्त्वाच्या कागदपत्राचा प्रवेश होईल जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकेल. हे कागदपत्र एखादे कायदेशीर पत्र असू शकते, जमिनीचे व्यवहार असू शकतात किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचे आदेश असू शकतात. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुम्हाला छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे की तू या मोठ्या बदलासाठी आणि जबाबदारीसाठी खरोखर तयार आहेस का? हा कागद फक्त शाहीने भरलेला तुकडा नसेल, तर तुमच्या आयुष्यातील गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाचे आणि कष्टाचे ते गोड फळ असेल. या रहस्यमय पत्रासोबत एक मोठी भीतीसुद्धा जोडलेली असेल. 30 एप्रिलच्या दुपारी तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे आणि ही मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील एखादी तांत्रिक चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. तुम्हाला क्षणभर वाटेल की सर्व काही हातात येत असताना निष्ठून तर जाणार नाही ना. पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे भ्रमिष्ट क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष ईश्वराचा आशीर्वाद आहे ते तुमचे भाग्य लिहिल्याशिवाय राहणार नाही. तूळ राशींच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर स्वाक्षरी कराल तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो. या 2 दिवसात तुम्हाला असा एक निरोप मिळेल जो सुरुवातीला कडू किंवा भीतीदायक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील आनंदाचा मार्ग मोकळा करेल. नशिबाच्या या मोठ्या खेळाचा पडद्यामागून सूत्रधार खुद्द महादेव आहेत. त्यासोबतच 30 एप्रिलच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कारिक ओघ सुरू होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिष शास्त्रातील अत्यंत दुर्मिळ धनयोग आणि राजयोग या 2 दिवसात इतके सक्रिय होतील की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. कदाचित विसरलेली जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा रखडलेला निकाल तुमच्या बाजूने लागेल. जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तेव्हा मनात एक अनामिक भीतीसुद्धा निर्माण होऊ शकते की हे स्वप्न तर नाही ना. पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी असेल की आलेले धन हे केवळ चैनीसाठी खर्च न करता भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. 30 एप्रिलची संध्याकाळ होताना तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो आकडा दिसेल तो पाहून तुमच्या स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढलेला असेल. पण लक्षात ठेवा, धन येताना सोबत नातेवाईकांच्या आणि तथाकथित मित्रांच्या नजरासुद्धा घेऊन येते. तुमच्या श्रीमंतीचा सुगावा लागताच काही स्वार्थी लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. हीच तुमची खरी परीक्षा असेल. या 2 दिवसात तुमच्या आर्थिक फायद्याची चर्चा चार चौघात करू नका, कारण गुप्तता हेच तूळ राशीच्या प्रगतीचे सर्वात मोठे गुपित आहे. 30 एप्रिलची रात्र संपताना एक अंतिम आणि गुप्त उपाय तुम्हाला करायचा आहे जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची नष्ट करेल. मध्यरात्रीपूर्वी आपल्या कुलदेवताचे मनापासून स्मरण करून एक तुपाचा दिवा लावा आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी भीती त्या ज्योतीत अर्पण करा. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही हे यशस्वीपणे केले तर पुढच्या काही तासातच तुम्हाला अशा काही शुभ बातम्या मिळतील की तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. तुमच्या शत्रूंचे चेहरे काळे पडतील आणि ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच तुमच्या चरणाशी येऊन उभे राहतील.
तूळ राशींच्या जातकांनो, 1 मेचा सूर्य जेव्हा उगवेल तेव्हा तुम्ही एक नवे सामर्थ्य घेऊन जन्माला आलेले असाल. हा व्हिडिओ केवळ योगायोग नसून तुमच्यापर्यंत पोहोचलेला महादेवाचा सांगावा आहे. आता वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवायची. जर तुम्हाला ईश्वरावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि या दैवी प्रवासात सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा थरार तर फक्त सुरुवात आहे. खरा चमत्कार अजून पुढे घडणार आहे.